नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सरोज किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी अशी गुळापासून बनवणारी लापशी। तर चला मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। गुळ, साजूक तूप, 2-3 विलायच्या कुटून घेतलेल्या, मनुके, काजू, बदाम आणि दलिया। सर्वात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊ। इथे आपलं तूप गरम झालेलं आहे, यामध्ये आपण हा दलिया टाकून घेऊ। मित्रांनो, हा जो दलिया आहे हा मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो। याला तुम्ही गव्हाची भरडी सुद्धा असं म्हणू शकता। आता आपण इथं 1-2 मिनिटं आपला दलिया व्यवस्थित भाजून घेऊया। मित्रांनो, इथे आपला दलिया भाजला गेला आहे, आपण आता त्याला काढून घेऊया। आता परत त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा आपण साधारण 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊ आणि जसं आपलं तेल गरम होईल त्याचबरोबर आपण त्यामध्ये काजू आणि बदाम हे थोडेसे परतून घेऊया। इथे आपले ड्रायफ्रूट्स चांगले परतले गेले आहे, आपण याला आता काढून घेऊया। मित्रांनो, इथे आपण एक कुकर घेतलाय, तर या कुकरमध्ये साधारण 1 मोठा चमचा आपण तूप घालूया। आपलं तूप इथे गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण गूळ ॲड करूया। इथे आपलं गूळ चांगला मिक्स झाला आहे तुपासोबत, त्यामध्ये आपण आता ॲड करूया साधारण ज्या वाटीमध्ये आपण दलिया घेतला होता त्याच 3 वाट्या पाणी। आणि हा गूळ आता आपण व्यवस्थित यामध्ये विरघळून घेऊया। मित्रांनो, इथे पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे आपण 1 वाटी पाणी अजून ॲड करूया। या ठिकाणी आपलं गूळ पाण्यात व्यवस्थित मिक्स झाला आहे, आपण आता त्यामध्ये दलिया ॲड करूया। आणि त्यामध्ये ॲड करूया आपले रोस्टेड ड्रायफ्रूट। आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, विलायची पावडर। मित्रांनो, इथे आपण कुकरचं झाकण आता लावून घेऊया आणि साधारण 7 ते 8 शिट्ट्या आपण इथे घेऊया। गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवू। मित्रांनो, आता आपल्या दलिया इथे 7 शिट्टीनंतर कुकरचा पूर्ण गॅस निघून गेला आहे, आपण आता याला खोलूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम छान असा दलिया आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण याला सर्व करूया।